उमराण येथील श्री क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी ग्रामस्थांना सहकार्याचे आवाहन। 18 जुलै रोजी जाहीर बैठक। देणगीदारांना बाकी रक्कम तातडीने जमा करण्याचे आवाहन। उमराण येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या 14 वर्षापासून सुरू असून आता ते अंतिम टप्प्यात पोहोचले आहे। मंदिराचे उर्वरित बांधकाम लवकर पूर्ण व्हावे यासाठी ग्रामस्थ, भाविक आणि देणगीदारांनी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन श्री क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आले आहे। समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी उमराणे पंचक्रोशीसह महाराष्ट्रातील विविध भागातील भाविकांनी उदार हस्ते देणगी देऊन मोठे योगदान दिले आहे। त्यांच्या सहकार्यामुळे मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले असून सर्व देणगीदारांप्रती समितीने कृतज्ञता व्यक्त केली आहे। मात्र उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता असल्याने ज्या नागरिकांनी देणगी देण्याचे आश्वासन दिले आहे त्यांनी आपल्याकडील बाकी असलेली रक्कम तातडीने मंदिर समितीकडे जमा करावी असे आवाहन करण्यात आले आहे। तसेच इच्छुक भाविकांनीही आपल्या श्रद्धेनुसार देणगी देऊन या पवित्र कार्यात सहभागी व्हावे असे समितीने म्हटले आहे। याशिवाय गावातील श्री हनुमान मंदिर आणि श्री सप्तशृंगी माता मंदिराच्या बांधकामासाठीही काही देणगीदारांची रक्कम अद्याप बाकी असल्याचे समितीने नमूद केले असून संबंधितांनी तीही लवकरात लवकर जमा करावी असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान मंदिराच्या उर्वरित बांधकामासंदर्भात चर्चा करून पुढील नियोजन निश्चित करण्यासाठी शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता श्री रामेश्वर महादेव मंदिर परिसरात जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीस ग्रामस्थ, भाविक आणि देणगीदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंदिराच्या पवित्र कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार समितीने केले आहे। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे।